पुढच्या पिढीला विनंती आहे, पोरांना आणि नातवांना जरा सांगा की आज्यानं जमीन घेतली म्हणून आज त्याला किंमत आहे. आज्यानं जमीन घेतली नसती तर आज 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 ह्या किमतीची भाषा तू बोलला नसतास. हे नातवाला देखील सांगणं गरजेचं आहे. कारण की आज मी अनेक ठिकाणी बघतोय, आज्याची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाकूया, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया. परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आज्यानं पंजानं माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोटा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, ताटमानेनं जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोयस ते या शेतीमुळे फिरतोयस. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं, हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत, हे सांगणं गरजेचं आहे. शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख अनेनी केला की आज 3ऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेला आहे.